जय सिटी वैदिक शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। व्हॉट्सअपवरती संदीप व्यवहारे तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी प्रश्न विचारलाय। पहिला, सर काळ्या जमिनीत प्लेन लागवड केलेली आहे, डाळिंबाची मुळी खोलवर गेलेली आहे आणि त्याच्यावरती बेसल डोस आम्ही भरलेला आहे, त्याच्यावरती जे बेड तयार केलेलं आहे त्याच्यावरती बेसल डोस भरून मुळी वरती येईल का? डाळिंबाची जी मुळी आहे किंवा कुठल्याही झाडाची मुळी ज्यावेळेस त्याला हवं असलेलं नैसर्गिक पोषण मिळतं, ज्याला आपण खत म्हणतो, हे नैसर्गिक खत त्याला जेव्हा मिळतं त्या ठिकाणी जेव्हा गांडूळ तयार होता, त्या ठिकाणी जेव्हा माती नरम होते, अशा वेळेस पांढरी मुळी त्या जागेमध्ये आपलं पोषण शोधत येते। मग ती जागा जमिनीच्या वर जर असेल तरी पण ती पांढरी मुळी वरपर्यंत म्हणजे खोडाच्या समतल भागापेक्षाही उंचवट्यावर पांढरी मुळी धावत येते। त्याने ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा काहीही परिणाम होत नाही। त्याच्यामुळे आपण बिनधास्तपणे राहावं, झाडाची मुळी वरती येण्याला काहीही अडचण नाही। आपण बिनधास्त बेसल डोस द्यावा, फक्त बेसल डोस खोलवर टाकू नये। त्या नादामध्ये अगर बेसल डोस खोलवर गेला तर तिथे ऑक्सिजन जाणार नाही आणि पांढरी मुळी तिथे पोहोचणार नाही। दुसरा प्रश्न यांनी विचारलेला आहे की एससीटी वैदिकमध्ये ब्रश कटर कोणत्या कोणत्या स्टेजला वापरावे आणि तणनाशक मारत नसल्यामुळे गवत मोठ्या प्रमाणात येते, तर त्यासाठी काय करावे? आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की ब्रश कटर जे आहे, जेव्हा तुम्हाला गवत त्रासदायक वाटतं तेव्हा तुम्ही ब्रश कटर केव्हाही मारू शकता। फक्त ओलं गवत, पावसामध्ये ओलं असताना आपण गवत कापायचं नाहीये। सुकं वातावरण असताना आपण केव्हाही गवत कापू शकता, कुठल्याही प्रकारची समस्या नाही। त्याचं मल्चिंग म्हणून फायदा होतो आणि आपण रेग्युलर बेसल डोस टाकत राहिलात तर हे गवत तण सुद्धा हळूहळू कमी होतं। धन्यवाद।